तुम्हाला पण उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही का किंवा भाज्या आवडत नाही तर ही चटणी एकदा बनवून नक्की खाऊन बघा। नमस्कार, मी रियान द रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। सर्व कसे आहेत? आय होप सर्व मस्त मजेत आणि आनंदी असाल। मी आज अशी रेसिपी शेअर करणार आहे की तुम्ही याआधी बघितली पण नसेल आणि एकदा बनवली तर सारखं हेच बनवत अगदी तुम्हाला भाजी वगैरे बनवायची गरज पडणार नाही एवढी मी गॅरंटी देऊन सांगते। आणि खायला खूप छान लागतं, अगदी लहानपासून मोठे खूप आवडीने खातात। चला मग न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 14 ते 15 बेडगी मिरची घेतलेली आहे। आता देठ काढून आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजायला ठेवून द्यायचे 10 ते 15 मिनिटांसाठी। तोपर्यंत इथं मी 2 टोमॅटो, 1 कांदा आणि 1 मोठी कैरी घेतलेली आहे। आता आपल्याला व्यवस्थित सर्व मी धुवून घेतलेलं आहे, 2 भागामध्ये कट करून घ्यायचे। बघू शकता त्या पद्धतीने कैरीचं थोडं आतलं ते पक्क झालेलं होतं, मी ते काढून घेतलेलं आहे। बघू शकता त्या पद्धतीने काढून घेतलेलं आहे आणि कैरीला मेन स्वच्छ धुवून घ्यायचे, मी ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आता आपण गॅसकडे वळूया। गॅस ऑन करून मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 चमचा तेल ॲड करून आता आपल्याला कैरीला, टोमॅटो, कांदे आणि लसूण हे सर्व आपल्याला तेलामध्ये ठेवायचे उलटं। या पद्धतीने ठेवलं की एक वाण व्यवस्थित शिजली जाईल आणि आपलं साहित्य पण व्यवस्थित माईल। आता वरून झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनिटांसाठी छान मीडियम फ्लेमला शिजू द्यायचं आहे। 5 ते 6 मिनिटांनंतर परत एक वेळेस चेक करून आपल्याला आता पलटी करून घ्यायचे। टोमॅटो, कैरी, कांदे सर्वांना व्यवस्थित पलटी करून घ्यायचे। बघू शकता त्या पद्धतीने पलटी करून झालं की परत आपल्याला झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं परत शिजवून घ्यायचे। दोघं बाजून छान शिजले की आपली चटणी खूप छान बनणार आणि साहित्य पण खूप इझी मिक्सरला फिरेल। बघू शकतात 6 मिनिटांनंतर आता आपली दुसरी पण वाण खूप छान पद्धतीने कैरीची, टोमॅटोची शिजून झालेली आहे। आता आपण फक्त टोमॅटोचं साल काढून घेऊया। मी इथं जराही कैरीचं साल काढणार नाही म्हणून सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की कैरी धुवूनच वापरायची आहे। सुरुवातीला आता काढ झालेलं आहे म्हणून कैरी पहिले मिक्सरला फिरवून घेऊया। सर्व साहित्य फिरवताना थोडं प्रॉब्लेम येणार म्हणून कैरी सुरुवातीला छान फिरवून घ्यायची। आता राहिलेले टोमॅटो, कांदे आणि लसूण हे पण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। जी पाण्यात भिजवलेली ती मिरची पण ॲड करून घ्यायची। सगळं साहित्य आपल्याला एक सोबतच मिक्सरला फिरवायचं आहे। बघू शकता त्या पद्धतीने मी हलकं दरदर चटणी बनवून घेतली आहे। आता याच्यामध्ये मी 1 चमचा जिरं ॲड करते। तुमच्याकडे भाजलेली जिऱ्याची पावडर असेल तर तुम्ही पुढं देखील वापरू शकता, पण मी इथं जिऱ्याचा वापर करते, याच्याने खूप छान टेस्ट येतो। तर मी परत आता मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी जराही पाण्याचा वापर वगैरे केलेला नाही आहे। इथं आपलं फाईन चटणी दळून झालेली आहे। आता आपल्याला परत त्याच कढईमध्ये इथे मी 3 ते 4 चमचा तेल घेतलेलं आहे, अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे, 12 ते 15 कढीपत्त्याचे पाने घेतलेले। आपल्याला तेलामध्ये मिनिटभर छान परतवून घ्यायचे। बघू शकता त्या पद्धतीने आता आपण जी मिक्सरला चटणी बनवलेली आहे ती चटणी याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे। बघू शकता त्या पद्धतीने आणि आता आपल्याला व्यवस्थित तेल आणि चटणी सेपरेट आहे, आता एकजीव झालं पाहिजे इतपत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता त्या पद्धतीने आणि याच्यामध्ये आपण बेडगी मिरची वापरलेली आहे म्हणून ही जशी सीजन तसं याचा कलर डार्क होईल। पण मी इथे 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि चवीनुसार नमक ॲड करते। हे अगदी ऑप्शनल आहे काश्मीरी लाल तिखट वापरणं, मला थोडा कलर येण्यासाठी मी इथे 1 चमचा वापरलेला आहे। तुम्ही नाही वापरलं तरी चालेल आणि तुमच्याकडे बेडगी मिरची नसेल तर तुम्ही पुरेपूर लाल तिखटचा वापर करू शकतात किंवा हिरवी मिरचीचा देखील करू शकतात, पण हिरवी मिरचीचा तुम्हाला पाहिजे तसं चटणीला कलर येणार नाही म्हणून बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही जे रेग्युलर लाल तिखट असतात त्याचा वापर करा। आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून अगदी 2 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायची। 2 मिनिटांनंतर मी परत मिक्स करते। बघू शकता तिथं मिक्स करून साईडला तेल सुटायला लागलेलं आहे। परत आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं लो फ्लेमला शिजवून घ्यायची। जेव्हा आपण सुरुवातीला तेल टाकलं होतं तसंच तेल परत चटणीमध्ये तरंगायला लागलं की समजून जायचं की आपली इथं चटणी बनवून तयार झालेली आहे। जे आपण साहित्य वापरलं होतं ते खूप छान पद्धतीने शिजलेलं आहे आणि या पद्धतीने तेल सुटेपर्यंत चटणीला शिजवलं तर अगदी तुम्ही 15 ते 20 दिवस काचेच्या बरणीमध्ये फ्रीजला स्टोअर करू शकतात। बघू शकता तिथं आपली कैरीची चटणी बनवून तयार झालेली आहे। अगदी तुम्हाला भातासोबत, भाकरीसोबत, चटणीसोबत, पराठ्यासोबत कशासोबतही खाल्ली याचा टेस्ट खूप छान लागतो।
लिंबू विनेगर न वापरता अगदी तुम्ही 15 ते 20 दिवस आरामात स्टोअर करू शकतात. आजची रेसिपी जराही आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर फ्रेंड सर्कल फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.